ओके, तर आज आहे आपलं केमिकल इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 2. केमिकल इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 2 आजचा आपला आहे. काल पर्यंत आपण काय काय शिकलो बोला. काल काय पाहिलं आपण? चेंज म्हणजे काय पाहिलं, बरोबर का? चेंज म्हणजे काय? होणारा बदल. अहो होणारा म्हणजे काय? चेंज. सेकंड टाइप काय पाहिलं आपण? टाइप्स ऑफ चेंजेस. थर्ड काय पाहिलं आपण? टाइप्स ऑफ रिएक्शन्स. टाइप्स ऑफ किती टाइपचे रिएक्शन असतात? पहिली कोणती? रिव्हर्सिबल. आणि दुसरी कोणती? इररिव्हर्सिबल. इररिव्हर्सिबल, बरोबर का? अजून एक बोला. नंतर काय पाहिलं आपण? इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्विलिब्रियम कुठे असतं, बरोबर का? कुठे असतं इक्विलिब्रियम? सर पुस्तकात. कुठे असतं इक्विलिब्रियम? कोणत्या टाइपच्या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम दिसतं आपल्याला? इररिव्हर्सिबल टाइप ऑफ रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम असतं का? कोणत्या टाइपच्या रिएक्शन मध्ये असतं? रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम पाहायला मिळतं. कोणत्या रिएक्शन मध्ये? ओनली इन रिव्हर्सिबल रिएक्शन, बरोबर का? नक्की. सर रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणजे काय बरं? ज्या रिएक्शन काय होतात? फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड दोन्ही वेजने जाऊ शकतात. असे रिएक्शन ज्या काय जाऊ शकतात? फॉरवर्ड ऍज वेल ऍज, म्हणजे रिएक्टंट टू प्रोडक्ट आणि प्रोडक्ट टू रिएक्टंट जाऊ शकतात. त्यांना काय म्हणतो आपण? रिव्हर्सिबल रिएक्शन. इट इज डिनोटेड बाय डबल हेडेड एरो, बरोबर का? नेक्स्ट काय पाहिलं आपण पुढे? बोला. फिजिकल इक्विलिब्रियम पाहिला आपण. किती टाइपचे फिजिकल इक्विलिब्रियम असतात? कोणते कोणते? सॉलिड लिक्विड, लिक्विड गॅस, सॉलिड गॅस. नक्की. नेक्स्ट बोला. केमिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम इन केमिकल रिएक्शन, त्याला म्हणणार आपण केमिकल इक्विलिब्रियम. काय डाऊट? नेक्स्ट पुढे बोला. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम. कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या आपण इक्विलिब्रियमच्या, बरोबर का? अहो पाहिल्या का? इक्विलिब्रियम इथपर्यंत काल आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला काय पाहायचं आहे? पुढचा पॉइंट, दॅट इज लॉ ऑफ मास ऍक्शन. आज आपल्याला काय चालू करायचंय? लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन असतो काय? लॉ ऑफ मास ऍक्शन असतो काय? पहा. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे काय? लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार काय झालं पहा. द रेट ऑफ रिएक्शन, कोणत्याही रिएक्शनचा रेट इज प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ ऍक्टिव्ह मास ऑफ दी रिएक्टिंग स्पेसिस. कोणाचा प्रोडक्ट घ्यायचा आपल्याला? ऍक्टिव्ह मास ऑफ ज्या गोष्टी, ज्या स्पेसिस रिएक्ट करतात त्यांचं काय घ्यायचं तुम्हाला? ऍक्टिव्ह मास घ्यायचं. त्यांचं काय घ्यायचं? आणि प्रोडक्ट काय करायचंय? रिएक्टिंग स्पेसिस ज्या आहेत त्यांच्या ऍक्टिव्ह मासचा काय करायचं तुम्हाला? प्रोडक्ट करायचं. काय करायचं तुम्हाला? प्रोडक्ट करायचं आहे. रेस टू द पॉवर ऑफ देअर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. रेस टू द पॉवर ऑफ देअर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. त्यांचे जे कोएफिशियंट आहे त्यांची पॉवर काय करायचं तुम्हाला? त्यांना सॉरी, त्यांचे जे कोएफिशियंट आहे त्यांना काय करायचं? ऍज अ पॉवर म्हणून घ्यायचं आहे. त्यांना ऍज अ पॉवर म्हणून घ्यायचं आहे. किंवा दुसऱ्या भाषेत, अजून सोप्या सरळ भाषेत आपण घेऊयात. काय? द रेट ऑफ रिएक्शन is directly proportional to concentration of the reactants, concentration of raised to the power of their stoichiometric coefficient. सर असं नाही, एक्झाम्पल घेऊन सांगा. पहा एक्झाम्पल नीट चेक करा. समजा एखादी रिएक्शन आहे, ए ऑफ ए बी ऑफ बी रिव्हर्सिबल आहे, गिव्स यू सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. काय डाऊट? लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार जर आपण असं चाललोय लेफ्ट टू राईट, ही काय झाली? फॉरवर्ड रिएक्शन. ही काय झाली? आणि ही काय झाली? रिव्हर्स बॅकवर्ड रिएक्शन. काय डाऊट? याच्यात काही शंका? शेंगदाणा काहीच नाही. अहो ऐक काय, नक्की का? नको चिडल्यासारखं बघू, करू काहीतरी आपण. थांब जरा, टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. समजा मला रेट लिहायचा. काय लिहायचं मला? पहा, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. रेट ऑफ
लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन पहा काय सांगितलं त्यांनी, रेट ऑफ रिएक्शन इज प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ कोणाचं, ऍक्टिव्ह मास. कोणाचं घ्यायचं, काय घ्यायचं आपल्याला, ऍक्टिव्ह मास. कोणाचं, रिएक्टंटचं. रिएक्टंट कोण कोण आहेत बरं तुमच्याकडे, ए आणि बी काय तुमचे, ए आणि बी काय तुमचे रिएक्टंट. ओके, ऍक्टिव्ह मास ऑफ ए आणि ऍक्टिव्ह मास ऑफ बी यांचं काय करायचं, प्रोडक्ट रेस टू द पॉवर ऑफ देअर कोएफिशियंट. रेस टू द पॉवर ऑफ देअर, ए चा कोएफिशियंट कोण आहे, स्मॉल ए. बी चा कोएफिशियंट कोण आहे, स्मॉल बी. काय डाऊट, हा कोणाचा झाला, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. कोणाचा झाला, रेट ऑफ अहो काय डाऊट, 100%. जाऊ का पुढे. इन द सेम वे पहा, आता मला हे जे आहे काय डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन ते मला काढायचं, मग काय करावं लागेल, कॉन्स्टंट टाकावं लागेल. काय टाकावं लागेल, देअरफॉर पहा, देअरफॉर रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू केएफ. कॉन्स्टंट काय आपला, केएफ म्हणजे काय, कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिएक्शन. रेट कॉन्स्टंट फॉर इज इक्वल टू केएफ इंटू ए रेस टू ए बी रेस टू बी. काय डाऊट, वेअर KF इक्वल टू रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिएक्शन. रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिएक्शन. काय डाऊट, कळलंय का, अहो समजलंय का, इथपर्यंत काही डाऊट. हा रेट कॉन्स्टंट, हे जे आपण रेट इक्वेशन लिहिलंय हे वालं, हे कोणासाठी लिहिलंय आपण, फॉरवर्ड रिएक्शन साठी. कोणत्या रिएक्शन साठी लिहिलंय, कोणत्या रिएक्शन साठी लिहिलंय, फॉरवर्ड रिएक्शन. कोणत्या रिएक्शन साठी लिहिलंय आपण, फॉरवर्ड. समजा आता रिएक्शन फॉरवर्ड नसून समजा बॅकवर्ड आहे, रिएक्शन काय तुमची, आता तुमचे रिएक्टंट कोण झाले, सी आणि डी. जर मी बॅकवर्ड चाललोय तर माझे रिएक्टंट कोण होणार, सी आणि डी, आणि प्रोडक्ट कोण होणार. मग पहा कसं लिहू शकतो मी, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन बोला काय असणार, डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू कोएफिशियंट इंटू प्रोडक्ट इंटू डी रेस टू डी. काय डाऊट, देअरफॉर रेट इज इक्वल टू, डायरेक्ट लिहू का, हे तुम्ही पूर्ण लिहिणार आहात, इक्वल टू के बी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. काही डाऊट, इथपर्यंत समजलेलं आहे का, नक्की का, अहो काय डाऊट, वेअर के बी हा इक्वल टू रेट कॉन्स्टंट फॉर backward रिएक्शन. काय डाऊट, इथपर्यंत समजलं आहे का, नक्की कळाले. ह्याला म्हणू आपण इक्वेशन 1. काय म्हणू ह्याला, इक्वेशन नंबर 1. ह्याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 2. काय म्हणूयात त्याला, इक्वेशन नंबर. काय डाऊट, लिहून घेता येऊ शकतं का तुम्हाला, घ्या बरं पटकन. आता पहा, ही रिएक्शन कुठे आहे, समजा इक्विलिब्रियमला आहे. रिएक्शन कुठे आहे आपली, समजा ऍट इक्विलिब्रियम. कधी, ऍट कुठे बरं, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला काय असतं रे, इक्विलिब्रियम कधी म्हणतो, ज्या वेळेला फॉरवर्ड रेट आणि रिव्हर्स रेट काय होतो, ऍट इक्विलिब्रियम रेट ऑफ, सोबत लिहिलं माझ्या तरी चालेल, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन
रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू काय असतो तुमचा रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. नक्की का? याच्यात काही डाऊट? आता पहा, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 जे आपण मागे लिहिलेले आहेत, पहा रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन लिहिलंय, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इथे हे इक्वेशन आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन हे इक्वेशन, दोन्ही पण इथे लिहितोय पहा. KF इंटू A raised to A B raised to B is equal to KB into C raised to C D raised to D. काय डाऊट? आता हा KB इथे मल्टिप्लाय, KB इकडे मल्टिप्लाय, इकडे आणला तर काय होईल तो डिवाइड. हे A आणि B इथे मल्टिप्लाय, इकडे आणले तर डिवाइड. देअरफॉर पहा KF अपॉन KB इज इक्वल टू काय असणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ C कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. काय डाऊट? देअरफॉर KF अपॉन KB इक्वल टू KC इज इक्वल टू KC. याला काय लिहितो मी? दोन्ही पण कॉन्स्टंट आहे ना. वेर KC इज इक्वल टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. KC म्हणजे काय असेल तुमचा? KC काय असेल तुमचा? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काही डाऊट? KF आणि KB च्या ऐवजी काय लिहिला? नवीन कॉन्स्टंट आला तर कोणता? KC. देअरफॉर काय लिहू शकतो पहा मी? KC इज इक्वल टू या दोघांच्या ऐवजी काय लिहिला? KC. इकडचं आहे तसंच लिहिलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. झालं. हा काय आला तुमचा? कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय आला हा तुमचा? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. KC म्हणजे काय तुमचा? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काही डाऊट ह्याच्यात? नक्की यावर लिहून पटकन पहा. हे इक्वेशन पुन्हा लिहितोय, तेच इक्वेशन पुन्हा लिहितोय. KC इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C raised to C D raised to D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटू B raised to. याच्यात काही डाऊट? हे कुठून आले माहित नाही, असं आहे का? कधी मागच्या पेजवर ना आले? कुठून आले? मागच्या पेजवर, तिथं आपण डिराइव्ह केले, बरोबर. ठीक आहे. आता पहा, हिअर इज इक्वल टू हे काय तुमचं? ऍक्टिव्ह मास ऑफ C, ऍक्टिव्ह मास ऑफ. इन द सेम वे D काय तुमचा? ऍक्टिव्ह मास ऑफ D. इन द सेम वे हे काय आहे? ऍक्टिव्ह मास ऑफ B. आणि तसंच हे काय असेल तुमचं? ऍक्टिव्ह मास ऑफ. थांबा एकच मिनिट, वरचे कोएफिशियंट नाही ना. ठीक आहे, मी सांगितलंच नाही ना लिहा, मीच काल करता. ओके. ए हे काय तुमचं? ऍक्टिव्ह मास ऑफ A. आता पहा, अँड C इज इक्वल टू स्मॉल c. हा कोणता C? स्मॉल c छोटासा इज इक्वल टू काय? स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट कोणाचा? ऑफ C. D इज इक्वल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऑफ D. B इज इक्वल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऑफ B. स्मॉल a इज इक्वल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऑफ A. याच्यात काय डाऊट? सगळं व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, काही डाऊट?
नक्की. नेक्स्ट आता काय व्हायचं आपल्याला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय व्हायचं आपल्याला, आता मागच पाहिलं कशाने डिनोट करतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण, केसी ने डिनोट करतो. कशाने करतो, केसी. कशाने करतो, केसी ने डिनोट करतो. काय पहा, डेफिनेशन पहा त्याची, मॅडम वरती लक्ष द्या. ठीक आहे. इट इज अ रेशियो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट each raised to the power of their stoichiometric coefficient. केसी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजेच काय असतो तुमचा केसी. पहा फॉर एक्झाम्पल समजा अशी एक रिएक्शन आहे, सी ऑफ सी गिव्स यू डी ऑफ डी. काय डाऊट, नक्की. याचं समजा मला काय लिहायचं आहे, केसी लिहायचं आहे. कसं लिहू शकतो मी, केसी इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन डी ऑफ डी अपॉन सी ऑफ सी. काही डाऊट, काही डाऊट, नक्की. जसे की पहा फॉर एक्झाम्पल अजून एखादी रिएक्शन आहे, सांगा बरं आवडीचा अल्फाबेट सांग तुझ्या. जे ऑफ जे, जय जय. हा बोल पुढं. बोलायचं नाही, बोलायचं नाही. सी ऑफ सी, बरोबर. ह्याच्यासाठी समजा के सी लिहायचं, कसं लिहिणार मी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. चुकलं 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 सर, सॉरी 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 सॉरी. यांना कुठे लिहायचं, टी डी जे, सी ऑफ सी रेस टू जे ऑफ जे. काही डाऊट, काही डाऊट. हा काय तुमचा इक्विलिब्रियम, काय हा इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन रेस टू कोएफिशियंट. कॉन्सन्ट्रेशन आपण असा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवतो. कॉन्सन्ट्रेशन कशात दाखवतो, आणि तेच ऍक्टिव्ह मास असतं. तेच काय असतं, काय असतं तेच. आता ज्यावेळेस आपण इक्विलिब्रियम म्हणतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जे काही तुमचे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत, त्यावेळेला जे तुमचे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत त्यांच्या आपण एकतर गॅसियस स्टेट कन्सिडर करतो, त्यांची आपण एकतर गॅसियस स्टेट कन्सिडर करतो किंवा ऍक्वियस करतो. आपण कधीही सॉलिड किंवा लिक्विड, प्युअर लिक्विड स्टेट त्यांची कन्सिडर करत, आपण कधी त्यांची प्युअर सॉलिड किंवा प्युअर लिक्विड ही स्टेट कन्सिडर करत नाही. त्यांची स्टेट कोणती असते रिएक्टंट आणि प्रोडक्टची, एकतर गॅसियस असेल किंवा, सर असं का, असं का. याचं रिझन असं पुढे येणार आहे, पण आता जस्ट सांगतोय ओरली, की जे तुमचे सॉलिड आणि लिक्विड असतं त्यांचं ऍक्टिव्ह मास थ्रू आउट द रिएक्शन बदलत, जर थ्रू आउट द रिएक्शन जर ऍक्टिव्ह मास बदलतच नसेल तर इथं काय व्हॅल्यू येईल का, दोन्ही पण काय असतील, कॉन्स्टंट असेल, ते बदलणार. इक्विलिब्रियमला पण तीच व्हॅल्यू असेल, रिएक्शनच्या सुरुवातीला पण तीच व्हॅल्यू आणि शेवटी पण तीच व्हॅल्यू. ओके, त्याच्यामुळे आपण प्युअर सॉलिड प्युअर लिक्विडचा ऍक्टिव्ह मास कॉन्स्टंट असतं, म्हणून ते इक्विलिब्रियमच्या रिएक्शन मध्ये आपण त्यांना विचारात घेत कोणता स्टेट घेतो, एकतर गॅसियस किंवा ऍक्वियस. काही डाऊट, नक्की लिहिलंय का, झालंय, घ्या पटकन. पहा इन टर्म्स ऑफ एक आपण काय करूयात, एक्झाम्पल घेऊयात. पहा आता इन टर्म्स ऑफ एक्झाम्पल पाहूयात. N2 प्लस H2 काय देतं बरं, NH3. काय मिळतं तुम्हाला, NH3. किती नायट्रोजन, 2 2 6, बरोबर आहे का. रिएक्शन कशी ही, रिव्हर्सिबल आहे. अहो कशी आहे, कोण कशी आहे, रिएक्शन कशी आहे, तुला वाटतं ती नाही. ठीक आहे, याच्यासाठी समजा मला केसी लिहायचं आहे. केसी कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू, काय आहे का पुढे, काय नाही म्हणजे काय, इनटू H2 रेस टू. काही डाऊट, घ्या लिहून एक्झाम्पल. काही चुकलंय, मागचं पेज घेऊ. ओके, ओ ये दुसरी ती मिस्टेक काढते ती. घ्या पटकन. नेक्स्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ, मागे काय लिहिलं आपण, इन टर्म्स ऑफ
पहा इथे काय लिहिलंय इन टर्म्स ऑफ, हे काय त्याचं डीचं काय हे कॉन्सन्ट्रेशन, डीचं काय हे ऍक्टिव्ह मास किंवा कॉन्सन्ट्रेशन. आपण कसं लिहिलं इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, इन टर्म्स ऑफ. आता लिहायचं आपल्याला इन टर्म्स ऑफ प्रेशर, इन टर्म्स ऑफ. ज्यावेळेला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन लिहितो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन लिहितो, त्यावेळेस आपण त्याला लिहितो ऍज केसी. काय म्हणून लिहितो त्याला आपण. आणि ज्यावेळेस आपण इन टर्म्स ऑफ प्रेशर लिहितो देन कॉन्स्टंट इज रिटन ऍज केपी. काय डाऊट. केपी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ प्रेशर. मला माहिती कोणतरी म्हणलं असं मनातल्या मनात कोरेगाव पार्क असेल एक कोणतरी 100%. या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ प्रेशर कोणत्या टर्म्स मध्ये लिहायचं आपल्याला, प्रेशरच्या टर्म्स मध्ये. पहा कसं लिहिलं जातं. समजा एखादी रिएक्शन आहे ए ऑफ ई ए प्लस बी ऑफ बी, लिहू नका, गिव्स यू सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. काल आपण एक टर्म पाहिली होती पार्शियल प्रेशर नावाने. काय पाहिलं होतं काल आपण, एक पार्शियल प्रेशर. काय असतं पार्शियल प्रेशर, एखादं सोल्युशन आहे किंवा एखादं गॅसचं मिक्सचर आहे, समजा त्याच्यामध्ये दोन गॅस आहे, गॅस ए गॅस बी, बरोबर. ओके, दोघांचं टोटल गॅस काय येणार, प्रेशर ऑफ ए, सॉरी टोटल प्रेशर काय येणार गॅसचं, प्रेशर ऑफ ए गॅस प्लस प्रेशर ऑफ, हे जे प्रेशर ऑफ ए गॅस म्हणलो ना आपण पी ए, ते झालं पार्शियल प्रेशर ऑफ ए. काय झालं ते, आणि पीबी काय असेल मग पार्शियल प्रेशर ऑफ. फॉर एक्झाम्पल पहा एक कंटेनर आहे, याच्यामध्ये आपण दोन गॅस मिक्स केलेत, गॅस ए मिक्स केलाय आणि गॅस बी. सोल्युशनचं प्रेशर समजा मी म्हणतो पी, सोल्युशनचं प्रेशर काय आहे, मग पी ची व्हॅल्यू कशी काढणार मी, पी ए प्लस पीबी, वेअर पी ए काय असतो याच्यामध्ये पी एचं प्रेशर, या ए गॅसचं प्रेशर, आणि पीबी काय तुमच्या या बी गॅसचं प्रेशर. कळतंय पार्शियल प्रेशर काय असतं नक्की. इन द सेम वे ज्या वेळेला आपल्याला इन टर्म्स ऑफ प्रेशर लिहायचा असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, त्यावेळेला आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो काही तुमचा कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट किंवा जो कंपोनंट आहे त्याचा आपण पार्शियल प्रेशर घेत असतो. काय घेतो असतो आपण त्याचं, म्हणजे कसं पहा, आपल्याला जर ह्या रिएक्शन साठी केपी लिहायचं आहे, केपी इज इक्वल टू काय येणार, प्रेशर ऑफ ए, सॉरी केपी इक्वल टू प्रेशर ऑफ सी रेस टू सी इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी. कोएफिशियंट तसाच, त्याच्यामध्ये काही बदल नाही, त्यांचा प्रोडक्ट आहे तसंच, फक्त मगाशी आपण कॉन्सन्ट्रेशन लिहित होतो, आता काय लिहिणार आहे आपण, प्रेशर लिहिणार आहे. काय लिहिणार आहे आपण, प्रेशर ऑफ ए इनटू प्रेशर ऑफ बी. केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. वेर PA is equal to partial pressure of A, PB काय असेल पार्शियल प्रेशर ऑफ B, PC काय असेल पार्शियल प्रेशर ऑफ C, आणि PD काय असेल पार्शियल प्रेशर ऑफ D. काही डाऊट, 100%. हा झाला तुमचा इन टर्म्स ऑफ प्रेशर, पार्शियल प्रेशर, सॉरी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ. याच्यामध्ये काही डाऊट सर, त्या वर आधीचा केसी आणि आत्ताचा केपी याच्यात काही रिलेशन आहे का, दोघांमध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे आपण हे पाहणार आहे. घ्या बरं पटकन लिहून. नेक्स्ट पहा, याच्यात काय डाऊट, नक्की समजलंय सर, केसी आणि केपी मध्ये काय संबंध आहे, आता आपल्याला तो संबंध पाहायचा आहे. पहा एक रिएक्शन कन्सिडर करूयात का, अहो करूयात का, बोला काय रिएक्शन आहे, ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी, सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. काय डाऊट, याच्यासाठी समजा मला केपी लिहायचं आहे, काय लिहायचं याच्यासाठी मला, कसं लिहिणार मी, प्रेशर ऑफ सी रेस टू सी इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी. काय डाऊट,
याच्यामध्ये काही डाऊट इथपर्यंत कळलंय का? जाऊ का पुढे? आता पहा, या ठिकाणी आपल्याकडे एक इक्वेशन आहे. आपल्याकडे काय एक असं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, बरोबर का? या व्ही ला मी इकडे नेलं, हा इथे मल्टिप्लाय इकडे आला तर एन बाय व्ही इंटू आर टी. काही डाऊट? काही डाऊट? पी इज इक्वल टू सी इंटू आर टी. काही डाऊट? कसं? ऍज एन अपॉन व्ही, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम काय असतं? मोलॅरिटी. काय असतं? मोलॅरिटी. एन बाय व्ही म्हणजेच काय असतं तुमचं? आणि मोलॅरिटी काय एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची टर्म आहे. एखाद्या गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं असेल तर ते आपण इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी सांगू शकतो. म्हणजे मोलॅरिटी इज इक्वल टू काय तुमचं? कॉन्सन्ट्रेशन. काही डाऊट? अहो काही डाऊट इथपर्यंत? नक्की समजले? अहो समजले का? मग जायचंय का पुढे? जायचंय पुढे? ठीक आहे. आता पहा, हे काय तुमचं? कॉन्सन्ट्रेशन. काय आहे तुमचं? कॉन्सन्ट्रेशन. काय तुमचं? अहो काय आहे तुमचं? काय डाऊट? नक्की? आता पहा, हे कोणाचं? जनरल प्रेशरचं झालं. कोणाचं झालं हे? जनरल. समजा मला प्रेशर ऑफ ए काढायचं. काय काढायचं मला? प्रेशर ऑफ. मी कसं काढणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी. काय डाऊट? या सी च्या ऐवजी काय टाकलं फक्त मी? ए टाकला. काय डाऊट? अहो काय डाऊट? घेऊ का पुढे? आता पहा, समजा तसंच मला पीबी काढायचं. काय काढायचं मला? कसं काढणार मी? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी. काय डाऊट? ऐ वर बघ, इकडं बघ, इकडं. पीसी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू, आणि पीडी इक्वल टू काय येणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. काय डाऊट? हा आला याच्यासाठी केपी. तसंच मला समजा ह्या रिएक्शन साठी केसी लिहायचं असेल. काय लिहायचं असेल? कसं लिहिणार मी? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू डी. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? 100%. जाऊ का पुढे? इथपर्यंत समजले? हे कसं आलंय कळले? आता पहा, ह्या व्हॅल्यू उचलतो मी आणि ह्या पहिल्या फॉर्म्युलामध्ये टाकतो. पीसी ची व्हॅल्यू काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी रेस टू सी. पीडी ची व्हॅल्यू काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी रेस टू डी. सर असं नाही, लिहून दाखवा. पहा, पी केपी काय लिहितोय आपण? समजा केपी. केपी इक्वल टू काय? पीसी रेस टू सी इंटू पीडी रेस टू डी अपॉन पीबी रेस टू बी. काय डाऊट? नक्की? आता पीसी ची व्हॅल्यू, कोणची व्हॅल्यू? आता पीसी ची व्हॅल्यू पहा, केपी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी रेस टू सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी रेस टू डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी रेस टू ए, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी रेस टू बी. काय डाऊट? ह्याच्यात काय डाऊट? नक्की? 100%. आता पहा, हे मी सेपरेट करतो. पहा, केपी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर टी रेस टू सी. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? इंडिव्हिज्युअल दिला फक्त. ओके, रेस टू पॉवर 30 सी, फक्त काय केलं मी? इंडिव्हिज्युअल दिलेला आहे. इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी इंटू आर टी रेस टू टी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए आर टी रेस टू ए इंटू, बोला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी आर टी रेस टू बी. काय डाऊट? आता पहा,
केपी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी इंटू आरटी. दोघांमध्ये आरटी, इथं पण आरटी इथं पण आरटी. काय केलं त्याला मी कॉमन काढलं आणि मग वरच्यांची काय होणार सी प्लस डी ऍडिशन होणार. मॅथमॅटिकल रूल्स, खाली मल्टिप्लाय इंडायसेसची काय होणार ऍडिशन, मल्टिप्लाय आहे वरती इंडायसेसची काय होणार ऍडिशन. इन द सेम वे खाली पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी इंटू रेस टू ए प्लस बी. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा बरं, केपी इज इक्वल टू सी ऑफ सी इंटू डी ऑफ डी अपॉन ए ऑफ ए अपॉन बी ऑफ बी. एवढा काय व्हॅल्यू त्याची, कशाची व्हॅल्यू आहे ही तुमची केसी ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आहे तुमच्या, इथं मधले हा जरा एवढासा काढतो मी म्हणजे लक्षात येईल लगेच तुमच्या, बरोबर का? काय डाऊट? कशाची व्हॅल्यू ही तुमची केसी इंटू पहा आर टी रेस टू हा सी प्लस डी मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी. काय डाऊट? हा खाली प्लस होता वरती गेला तर मायनस. काय डाऊट इथपर्यंत? नक्की इथपर्यंत समजलेलं आहे का? 100%. आता पहा हे सी हे डी हे ए आणि बी हे सगळे काय आहेत रे ए चा कोएफिशियंट. आता पहा इथे लिहितो आपण 2n2 म्हणजे n2 चे किती मोल घेतले आपण 2 म्हणजे हे काय तुमचे कोएफिशियंट म्हणजेच काय असतात तुमचे नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ काय असतात नंबर ऑफ. काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजले? आता सी आणि डी काय आले आपलं सी प्लस डी. आता सी आणि डी कुठे आहे बरं प्रोडक्ट मध्ये, म्हणजे सी प्लस डी काय नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आणि ए प्लस बी काय नंबर ऑफ मोल्स ऑफ काय डाऊट? नक्की घेऊ का पुढे? आता पहा याच्यावरनं काय लिहू शकतो मी केपी. एकच मिनिट थांबा. Therefore, Kp is equal to Kc into Rt raised to Np minus Nr. काय डाऊट? आता पहा therefore Kp is equal to Kc into Rt raised to delta N. काय डाऊट? Where delta N is equal to number of moles of product. कोणते प्रोडक्ट? फक्त गॅसियस प्रोडक्ट. कोणते? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. कोणते घ्यायचे बरं? कोणाचे मोल्स घ्यायचे? फक्त रिएक्टंट मधल्या गॅसचे. सॉलिड लिक्विड घ्यायचं का नाही घ्यायचं? कारण त्यांचं ऍक्टिव्ह मास चेंज होत. काय डाऊट? सर कस काय ऍक्टिव्ह मास चेंज नाही होत? तुम्ही प्रूव्ह करून दाखवू शकता का? दाखवणार नाही, याच्यानंतर मी तेच करणार. ठीक आहे पहा, म्हणजे फायनली इक्वेशन काय आलं आपलं केपी इज इक्वल टू केसी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन जी. लिहू का? गॅसियस ना? हा ठीक आहे. तरी पण याच्यात काही डाऊट? अहो ह्याच्यात काही डाऊट? फक्त गॅसेस घ्यायचे, ऍक्युअस नाही घ्यायचे. सांगतो. इथपर्यंत कळाले? हे लिहून घ्या बरं पटकन, घ्या लिहून. नेक्स्ट पहा, फायनल फॉर्म्युला काय आला होता आपला? फॉर्म्युला काय होता? केपी इज इक्वल टू इंटू आर टी रेस टू डेल्टा एन जी. बरोबर का? आता पहा डेल्टा एन जी काय होता तुमचा? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. आता पहा इफ डेल्टा एन जी इज इक्वल टू एन पी मायनस एन आर, ही जी व्हॅल्यू आहे ही समजा आली तुमची पॉझिटिव्ह. काली ही जर पॉझिटिव्ह येत असेल यांची व्हॅल्यू काय आली समजा, हे रेस टू पॉझिटिव्ह होईल.
याची केसी सोबत मल्टिप्लिकेशन होईल आणि काय होईल तुमचा केपी विल बी ग्रेटर दॅन केसी. केपी काय असेल तुमच्या केसी पेक्षा, केपी काय असेल तुमच्या केसी पेक्षा ग्रेटर असेल. याच्यात काय डाऊट नक्की. आता पहा सेकंड कंडिशन डेल्टा एन जी ही झाली केस 1. काय झाली ही? आता पहा केस नंबर सेकंड केस काय आहे तुमची डेल्टा एन जी इज इक्वल टू एन पी मायनस एन आर इज इक्वल टू नेगेटिव्ह. ही नेगेटिव्ह कधी येईल? ज्या वेळेला एनपी विल बी स्मॉलर दॅन, ही समजा 2 आहे, ही समजा 3 आहे. किती आलं हे? आलं का निगेटिव्ह? आलं का निगेटिव्ह? निगेटिव्ह कधी येईल कळलंय का? इथं काय कंडिशन असेल? एनपी ग्रेटर दॅन एनआर. हा मोठा आहे, हा छोटा आहे. हा समजा 3 2 किती आला? 1 आला. आला का पॉझिटिव्ह? काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की कळाले? इथं काय एनपी स्मॉलर दॅन एनआर असं जर असेल तर डेल्टा एनजी काय येणार? निगेटिव्ह. डेल्टा एनजी ची व्हॅल्यू पण काय येणार? निगेटिव्ह. आणि जर ही निगेटिव्ह आली तर काय असणार? केपी विल बी स्मॉलर दॅन केसी. ही झाली स्मॉलरची कंडिशन, ही झाली ग्रेटरची कंडिशन. कळतंय? कळतंय का? नक्की अहो समजतंय आहे का? अहो समजतंय का? आता केपी इक्वल टू केसी कधी असेल? एकदा काय झालं केपी तुमचा ग्रेटर आला, आता काय आला केपी तुमचा स्मॉल आला. ओके पहा केस नंबर 3 इफ डेल्टा एन जी ही व्हॅल्यू जर 0 आली, काय आली ही व्हॅल्यू? म्हणजे आर टी रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0 काय असतं? 1. ओके ही जर 1 आली, केसी इंटू 1 किती असणार? केसी. म्हणजे केपी इक्वल टू काय येणार? म्हणजे जर डेल्टा एन जी तुमचा 0 आला तर केपी इक्वल टू काय येऊ शकतं तुमचं? केपी इक्वल टू काय येऊ शकतं तुमचं? केपी इक्वल टू काय येईल मग तुमचा? केसी. काय डाऊट? समजलं आहे का? खाली लिहू का? इथे लिहितो पहा. देन केपी इज इक्वल टू केसी. पण सर डेल्टा एन 0 येईल कधी? डेल्टा एन 0 कधी येईल? डेल्टा एन 0 कधी येईल? एनपी आणि एनआर काय तुमचे समजा सेम आहे बरोबर. डेल्टा एन जी इज इक्वल टू 0 कधी? ज्या वेळेला काय एनपी इज इक्वल टू एनआर असेल. एनपी इक्वल टू एनआर ही झाली फर्स्ट कंडिशन. ही काय झाली? सेकंड कंडिशन. इफ ऑल दी रिएक्टंट अँड प्रोडक्ट, if all the reactant and product are not in gaseous state, are not in, जर ते गॅसियस स्टेट मध्ये नसतील, आपण काय मोजतो इथे? गॅसियस प्रोडक्ट आणि गॅसियस रिएक्ट. जर गॅसियस मध्ये नसतील तर व्हॅल्यू काय येईल दोघांची? 0 0. गॅस मध्ये नाही, व्हॅल्यू 0 आली म्हणजे सबट्रॅक्शन पण काही येणार 0 येणार. कळली? ओके झाली सेकंड कंडिशन डेल्टा एन जी 0 यायची. पहिली कंडिशन काय? दोन्ही पण काय आहेत? सेम. दुसरी कंडिशन काय? सगळे काय आहेत तुमचे? गॅस नाही. सगळेचे सगळे तुमचे गॅस नाही. आणि थर्ड कंडिशन पहा इफ टी इक्वल टू 12 डिग्री केल्विन. टी ची व्हॅल्यू किती आहे? याच्यात जो टी आहे ना, या टी ची व्हॅल्यू किती आहे समजा? जर ती टी ची व्हॅल्यू 12 डिग्री केल्विन असेल, किती असेल? तर ती व्हॅल्यू केपी इक्वल टू काय येणार तुमची? केसी. सर कसं? आर ची व्हॅल्यू किती असते? 0.0 बोला 0.0813 बरोबर का एटीएम मध्ये. आणि ह्यांचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं आर इंटू टी, आर इंटू टी आहे ना, आर इंटू टी यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 1. आर इंटू टी इज इक्वल टू किती येणार तुमचा? 1. हे 12 टाका, ही व्हॅल्यू टाका, आन्सर किती येतं आरटीचं? 1 येतं. आरटीचं आन्सर किती येतं? 1. जर 1 आलं 1 रेस टू एनिथिंग किती असतो? 1 असतो. देन ऑल्सो देन केपी इक्वल टू काय येईल तुमचा? केसी. केपी इक्वल टू काय येईल तुमचा? याच्यामध्ये काही डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? नक्की समजलंय? घ्या लिहून. चला पटकन लिहून घ्या. हे कशामध्ये असेल तुमचं? पण मात्र हे कशामध्ये पाहिजे? लिटर एटीएम पर केल्विन मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे? लिटर एटीएम पर केल्विन पर मोल. सॉरी घ्या लिहून. चला इथे मोल करा.
पटकन लिहून घ्यायचं आहे. तिन्ही केसेस कळल्यात? अहो तिन्ही केसेस कळल्यात का? पहिल्या केसमध्ये काय आलंय तुमचा? डेल्टा एन काय आलाय तुमचा? पॉझिटिव्ह. नक्की. सेकंड केस मध्ये काय आलाय? डेल्टा एन तुमचा, डेल्टा एन काय आलाय तुमचा? निगेटिव्ह आलाय. आणि थर्ड केस मध्ये काय आलाय? डेल्टा एन तुमचा 0 आलाय. डेल्टा एन 0 आलाय आणि केपी इक्वल टू काय आलाय? केसी आलाय. घ्या पटकन लिहून. नेक्स्ट काय आपल्याकडे आता? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय पहा? पहिले कॅरेक्टरिस्टिक्स. वाईल रायटिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे तुमचा केसी किंवा केपी, बरोबर, ओनली गॅसियस और ॲक्वियस सोल्युशन्स आर रिटन. गॅसियस सबस्टन्स और ॲक्वियस सोल्युशन्स आर रिटन. कोणते लिहितो आपण? फक्त गॅसियस किंवा प्युअर सॉलिड अँड प्युअर लिक्विड आर नॉट कन्सिडर. प्युअर लिक्विड आणि प्युअर सॉल्व्हंटचं आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन घेत त्यांना त्यांचे आपण कॉन्स्टंट मध्ये ते सबस्टन्स लिहित नाही. सर असं का? असं का? ऍज देअर ऍक्टिव्ह मास रिमेन्स कॉन्स्टंट. कारण त्यांचं ऍक्टिव्ह मास काय असतं थ्रू आउट द रिएक्शन? सर प्रूव्ह करा. प्रूव्ह करू. पहा ऍक्टिव्ह मास, कोणतं मास? ऍक्टिव्ह मास म्हणजेच काय म्हटलं होतं मी मगाशी? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय बरं? मोल्स अपॉन व्हॉल्यूम. ह्याच्यात काय डाऊट? मोल्स अपॉन व्हॉल्यूम, बरोबर का? नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? गिवन मास. नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण? गिवन मास अपॉन मोलार मास, बरोबर का? मोलार मास इनटू काय हे तुमचं व्हॉल्यूम. आता मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं बरं? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय? म्हणजे काय आलं? डेन्सिटी. डेन्सिटी अपॉन मोलार मास. डेन्सिटी अपॉन, आता फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट आहे आपण घेऊयात जसं की कॅल्शियम. कॅल्शियमची डेन्सिटी फिक्स असणार आहे. लिक्विड असो किंवा सॉलिड असो, डेन्सिटी काय असणार त्याची? फिक्स. मोलार मास कॅल्शियमचं 40 आहे. ते 40चं 40 राहील. ते बदलेल का? स्टेट सॉलिड झाली किंवा लिक्विड झाली, बदलेल का ते? दॅट इज ऍक्टिव्ह मास डज नॉट चेंजेस. कोणासाठी? लिक्विड आणि सॉलिड साठी तुमचा ऍक्टिव्ह मास बदलत नाही. ऍक्टिव्ह मास बदलतं कोणाचं? फक्त फॉर गॅस. कोणासाठी बदलतं? फक्त कॉन्सन्ट्रेशन कोणाचं बदलेल? फक्त गॅसचं बदलेल. टेम्परेचर चेंज झालं, कॉन्सन्ट्रेशन काय होणार? चेंज होणार. कॉन्सन्ट्रेशन काय होणार? कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं म्हणजेच केसीची व्हॅल्यू काय होईल तुमची? चेंज होईल. कधी? टेम्परेचर बदललं तरच, इतर वेळी चेंज होणार नाही. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय का? ऍक्टिव्ह मास सॉलिड आणि लिक्विड साठी काय नाही घेत, कारण त्यांची डेन्सिटी लिक्विडची किंवा गॅस सॉलिडची आणि त्यांचं मोलार मास, त्यांचं म्हणजे कोणाचं? सॉलिड आणि लिक्विडचं बदलत, ते कॉन्स्टंट असतं. ऍक्टिव्ह मास कॉन्स्टंट म्हणजे थ्रू आउट द रिएक्शन काय असणार? ते युनिफॉर्म असणार. रिएक्शन होते का नाही होत हे कळणार. कॉन्सन्ट्रेशन नाही बदललं तरी इक्विलिब्रियम मधल्या केसीची व्हॅल्यू काढता येणार. म्हणून केसी मध्ये काय घेतो? फक्त आपण गॅसियस सबस्टन्स घेतो, लिक्विड आणि सॉलिड घेत नाही. हे झालं पहिलं कॅरेक्टरिस्टिक. हे काय झालं त्याचं? पहिलं कॅरेक्टरिस्टिक. दुसरं कॅरेक्टरिस्टिक पहा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इक्विलिब्रियम, पॉइंट नंबर सेकंड. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मेजर्स द एक्सटेंट ऑफ रिएक्शन. रिएक्शन नक्की कुठे होईल? प्रोडक्टच्या साईडला जाणारे रिएक्शन. रिएक्शन कुठे चालली? ओके, काय करते? एक्सटेंट ऑफ रिएक्शन म्हणजेच काय? रिएक्शन रिएक्शन कुठे चालली? रिएक्शन कुठे चालली? कुठे जाईल रिएक्शन? एकतर फॉरवर्ड जाईल किंवा जर रिएक्शन फॉरवर्ड गेली तर फॉर्म काय होईल? प्रोडक्ट. आणि जर रिएक्शन बॅकवर्ड गेली तर तयार काय होईल? तुमचा रिएक्टंट. काय डाऊट? ओके, कसं पहा. इफ के इज हाय, जर के ची व्हॅल्यू खूप जास्त आली, के ची व्हॅल्यू खूप, इफ के इज हाय मॅक्झिमम रिएक्टंट इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. मॅक्झिमम काय तयार झालं तुमचा? म्हणजे रिएक्शन कुठे चालली? रिएक्शन कुठे चालली? रिएक्शन फॉरवर्ड चालली. रिएक्शन कुठे चालली? फॉरवर्ड चालली. कळतंय? आणि पहा खाली, इफ के इज लो, के ची व्हॅल्यू काय आली? समजा लो आली, के ची व्हॅल्यू खूप कमी आली तर
मिनिमम रिएक्टंट इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. खूप कमी प्रमाणामध्ये प्रोडक्ट तयार झाला, याचा अर्थ रिएक्शन कुठे चालली? बॅकवर्ड. ओके, म्हणजे पहा रिएक्शन बॅकवर्ड आहे, रिएक्शन बॅकवर्ड चालली आहे, पावले चालती. हा, छान, चालली आहे. काय डाऊट सर? कसं हे प्रूव्ह करा बरं. पहिलं प्रूव्ह करतोय पहा. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन घेतली, ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी. एवढी नको घेऊ सर, छोटीशी घ्या. गॅसियस गिव्स यू बी ऑफ बी. काय डाऊट? ह्याच्यासाठी समजा मला केसी ची व्हॅल्यू काढायची. काय, कोणती व्हॅल्यू काढायची? पहा, केसी इज इक्वल टू काय येईल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू. आता पहा, के कसा आहे तुमचा? हाय. कन्सिडर करा की के ची व्हॅल्यू खूप जास्त आहे. के ची व्हॅल्यू काय? खूप. किती पण तुमच्या मनाने किती घ्यायची? 200, 300, 400, 500 काय असेल ते. केसी ची व्हॅल्यू काय फक्त जास्त आहे असं कन्सिडर करा. आता ही केसी ची व्हॅल्यू जास्त कधी येईल? केसी ची व्हॅल्यू पहा, दोन इक्वेशन लिहितो. 2/1 ओके, आणि 3/2. 3/2. बोला याचा आन्सर काय येईल? 2. याचा आन्सर काय येईल? हा, याचा आन्सर किती येईल? 1.5. काय डाऊट? हा काय समजा प्रोडक्ट, हा काय तुमचा रिएक्टंट, हा काय तुमचा प्रोडक्ट, हा काय तुमचा. काय डाऊट? आपण काय म्हणलो? केसी ची व्हॅल्यू काय? खूप हाय असं कन्सिडर केलं आपण. केसी ची व्हॅल्यू हाय आहे कन्सिडर केलं. ठीक आहे. आता पहा बरं, कोणत्या केसमध्ये व्हॅल्यू जास्त आली? या केसमध्ये का या केसमध्ये? फर्स्ट केसमध्ये. फर्स्ट केसमध्ये प्रोडक्ट जास्त का रिएक्टंट जास्त? प्रोडक्ट जास्त ना. कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. मॅक्झिमम काय झालंय तुमचा? प्रोडक्ट. प्रोडक्ट जास्त झालं, याचा अर्थ रिएक्शन कुठे चालली? आले, समजले नक्की? म्हणजे केसी काय, जर केसी ची व्हॅल्यू तुमची हाय कधी येईल? ज्या वेळेला प्रोडक्ट काय असेल तुमचा? मॅक्झिमम असेल. म्हणजे न्यूमरेटर जर मॅक्झिमम असेल तर व्हॅल्यू काय येणार केसीची? मॅक्झिमम काय तयार झालं? केस न्यूमरेटर जर मॅक्झिमम आहे याचा अर्थ प्रोडक्ट जास्त झालाय आणि केसीची व्हॅल्यू काय? खूप हाय आहे. जर डिनॉमिनेटर जास्त असेल याचा अर्थ जास्त काय प्रमाणात काय तुमच्याकडं? रिएक्टंट, आणि के ची व्हॅल्यू कशी आहे? लो आहे. समजलंय? अहो कळलंय का? नक्की? याला काय कन्सिडर केलं आपण? के ची व्हॅल्यू कशी आहे तुमची? हाय आहे. आणि दुसरी एक रिएक्शन घ्या, जसं की काय घेऊ? सी घेऊ. ठीक आहे. सी ऑफ सी गिव्स यू डी ऑफ डी. बरोबर. ह्याच्यासाठी मला समजा के सी काढलाय, कसं काढणार मी? सी रेस टू सी. याची व्हॅल्यू काय समजा? लो आहे. ही लो कधी येईल? ज्या वेळेला काय तुमचा डिनॉमिनेटर काय असेल? जास्त असेल. बाळा हा जास्त असल्यावर ही व्हॅल्यू कमी होईल ना. कळतंय? वरती 5 आहे खाली 10 आहे, 1/2 येईल. पण वरती 10 खाली 5, आन्सर किती येईल? 2 येईल. म्हणजे हाय आली. समजते? कळलंय? बोल. काय काय काय? हा ठीक आहे, त्याच पद्धतीने केलं, फक्त थोडस. ठीक आहे. काय डाऊट? अहो समजतंय? समजतंय का? नक्की? जाऊ का पुढे? नका जाऊ, तुम्ही घरी जावा. आता नीट सांगितलं का नाही? ठीक आहे. नेक्स्ट पहा. थर्ड, ऍट इक्विलिब्रियम इफ एनी ऑफ द ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी, एनी ऑफ द काय असतं? ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी ज्या आपण मोजू शकतो त्या झाल्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी. मग कोण कोण येईल त्याच्यामध्ये? प्रेशर झालं, व्हॉल्यूम नाही, प्रेशर, कॅटलिस्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किंवा प्रोडक्ट इज चेंज. काय केलं ह्या सगळ्या? नो इफेक्ट ऑन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज. तरी सुद्धा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे तीच राहते, ती बदलत. समजा आधी व्हॅल्यू 2 आली, प्रेशर चेंज केल्यावरती पण काय येणार? ती 2. कॅटलिस्ट नसताना व्हॅल्यू समजा 2 असेल, कॅटलिस्ट टाकल्यावरती पण व्हॅल्यू किती येणार? 2च येणार. कॅटलिस्ट मुळे काय होईल? फक्त जो उशीर यायचा तो
लवकर येईल. प्रेशर वाढवल्याने काय जो उशीर यायचा तो लवकर येईल, पण व्हॅल्यू मात्र बदलणार नाही. मग बदलायची कशी? व्हॅल्यू कधी बदलेल पहा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी और केपी कॅन बी चेंज्ड ओनली बाय चेंजिंग द टेम्परेचर. बदललं तर ऍक्टिव्ह मास बदलेल, ऍक्टिव्ह मास बदललं तर केसी आणि केपी ची व्हॅल्यू तुमची बदलणार आहे. एकच वे तुमच्याकडं आता तरी, म्हणजे इथं लिहिलंय त्याच्यावरून. कसं? इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर बदलायची असेल तर कसं बदलू शकतो? बाय चेंजिंग द, फक्त टेम्परेचर चेंज करून तुम्ही केसी ची व्हॅल्यू बदलू शकता, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू बदलू शकता. बाकी प्रेशर चेंज करा, कॉन्सन्ट्रेशन चेंज करा किंवा कॅटलिस्ट करा, कॅटलिस्ट ऍड करा, बदलत कधी बदलेल? फक्त टेम्परेचर चेंज झालं तर. कधी बदलेल? फक्त. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजतंय नक्की? अहो कळतंय का? जायचंय पुढे. आता पहा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅन ऑल्सो बी चेंज्ड बाय, आता अजून एक मेथड आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट चेंज करायची. आता मागच्या स्लाइड वरती आपल्याकडे एकच मेथड होती, आता आपल्याकडे काय ही दुसरी मेथड. कशी? पहा. फॉर एक्झाम्पल असं आपण घेऊयात. समजा व्हॅल्यू आपली काय, केसी ची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू आली. ओके, लेट व्हॅल्यू ऑफ केसी इक्वल टू के. व्हॅल्यू काय समजा त्याची आपण के मानली. व्हॅल्यू काय मानली आपण? के मानली. ओके, आता पहा, समजा के ची व्हॅल्यू के, थांबा केसी ची व्हॅल्यू काय तुमच्या समजा के. आता पहा काय केलं मी, इफ रिएक्शन इज रिव्हर्स्ड, रिएक्शन काय केली मी? समजा रिव्हर्स केली. रिएक्शन काय केली मी? मी उलटी केली. फॉरवर्ड होती, आता काय केली मी? मग पहा, आधी व्हॅल्यू किती होती तुमची? के. आधी केसी ची व्हॅल्यू किती होती? के. आता ती व्हॅल्यू होईल 1/k. ती व्हॅल्यू काय होणार तुमची? 1/k. काय डाऊट? न्यू व्हॅल्यू ऑफ के सी. काय डाऊट? चेंज काय केलं आपण? रिएक्शन काय केली? रिव्हर्स केली. इफ रिएक्शन इज रिव्हर्स्ड, रिएक्शन काय केली आपण? देन काय होईल बोला? न्यू व्हॅल्यू ऑफ केसी इज इक्वल टू काय होणार? 1/k. आधी किती होती? के. आता काय झाली? 1/k. म्हणजे काय होतं? फक्त त्याचा रेसिप्रोकल. काय होतं? फक्त त्याचा. याच्यात काही डाऊट? काही परत सांगायचं आहे का? नक्की का? कळतंय? अहो कळतंय नक्की? आता पहा नेक्स्ट अजून काय केलं पहा. लेट केसी इक्वल टू काय म्हटलं होतं आपण? सेकंड मेथड पहा. मी काय केलं? स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट इज डबल्ड. स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंटची व्हॅल्यू काय केली मी? डबल केली. काय केली? व्हॅल्यू मी डबल केली. बरोबर. आधी काय येत होती आपली? के. आता नवीन व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी म्हणतो के डॅश. काय नवीन व्हॅल्यू? असं म्हणतो पहा, के डॅश इक्वल टू काय येईल तुमची? 1/k. इथं पहा, के डॅश इज इक्वल टू के रेस टू 2. के रेस टू कोएफिशिएंट डबल झाले, व्हॅल्यू पण काय होणार? डबल होणार. इफ स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट इज ट्रिपल्ड. काय केली मी? ती समजा ट्रिपल केली तर के डॅश ची व्हॅल्यू पण काय होईल तुमची? के रेस टू 3. काय डाऊट? अहो काय डाऊट? इफ स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट इज हाफ. काय केलं मी? त्याला हाफ केलं तर के डॅश ची व्हॅल्यू पण काय होणार? के रेस टू 1/2. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? समराइज करू का? के हाफ म्हणा किंवा
चालेल का? समराईज करू का? बरोबर का? इफ stoichiometric coefficient is changed by n, कशाने चेंज केली समजा, देन मग काय होईल पहा, के डॅश इक्वल टू काय होणार, के रेस टू एन. जेवढ्यांनी बदलली तेवढ्यांनी काय होणार, तुमचा कोएफिशियंट बदलणार आहे. समजतंय? नक्की. इथं काय केलं होतं आपण, रिव्हर्स केलं ते, के डॅश पण काय झालं तुमचा, रिव्हर्स झाला, 1/k झाला. समजतंय? नक्की. इन ब्रॅकेट के डॅश म्हणू का, के डॅश इक्वल टू काय असणार, 1/, रिएक्शन रिव्हर्स केलं हे पण काय होणार तुमचं, रिव्हर्स होणार. डबल केलं तर के ची व्हॅल्यू काय होणार, डबल. ट्रिपल केलं तर ट्रिपल. आणि हाफ केलं तर काय डाऊट? एक रिएक्शन देऊ का? लिहा बरं रिएक्शन. याच्यासाठी केसी ची व्हॅल्यू लिहा. कशाची व्हॅल्यू लिहिणार तुम्ही, केसी ची व्हॅल्यू लिहा. नेक्स्ट पहा, याच्यासाठी केसी ची व्हॅल्यू लिहा. बोला, याच्यासाठी केसी ची व्हॅल्यू काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. केसी इक्वल टू काय आलं तुमचं, के रेस टू 1. इथं काय हा 1 1, म्हणजे हे पण काय असणार, के रेस टू, इथे बोला बी रेस टू 2 आणि ए रेस टू 2, म्हणजे ओव्हरऑल केसी इक्वल टू काय आला, के रेस टू 2. के रेस टू 2 आला ना. याला असं लिहू शकतो का मी, बी अपॉन ए लिहू शकतो का? दोघांना एकदम दिला आणि ह्याची व्हॅल्यू म्हणजेच काय, के असते आणि रेस टू 2. समजलंय का? नक्की. याच्यासाठी लिहा बरं, लिहा. किती येईल, के इक्वल टू ए बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बी रेस टू 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, सर एचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्या स्टेटमध्ये आहे तुमचा, त्याला घ्यायचं आपण, कोणते घेतो, फक्त गॅसेस घेतो. मग बोला, के इक्वल टू काय आला, ए बी अपॉन बी रेस टू 2, दॅट इज के इक्वल टू के रेस टू 2, के स्क्वेअर. काही डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? इथपर्यंत समजलेलं आहे का? हो, ठीक आहे. बाकीचं आपण उद्या पाहू. ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत व्यवस्थित लिहायचंय, नोट्स लिहून आणायचे आहेत. ठीक आहे, काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. चालतंय, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला मिळून जातील. बाकीचं आपण उद्या पाहूया.